लगेच आणखी एक सत्कार आपण करणार आहोत की आमचे कैलास बंस काम करतात. त्याचबरोबर समतादूत मध्ये दिलीपजी सोंडारे, शारदा, त्यांचं सुद्धा बाकीच्या वतीने खूप खूप अभिनंदन. त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली आहे. बोलत नाहीत, मुलांना पण संधी आहे. तर आपल्या त्यांना सुद्धा दुबईमध्ये प्राध्यापक व्हायचंय यापुढे झाल्यानंतर दुबईमध्ये. फार महत्त्वाचं आहे. आणि आत्ताच्या तुमच्या तरुण वयामध्ये ह्या वयाचं महत्त्व असं असतं की या वयामध्ये तुम्ही 24 तासामध्ये 30-35 तास काम करू शकता. 2-4 तास या दिवसाचे घेतले आणि 2-4 तास त्या दिवसाचे घेतले. तर हे जे वय आहे हे अधिकाधिक काम करण्याचं आहे, अधिकाधिक अनुभव घेण्याचा आहे. आणि धिस इज द राईट ओकेजन अँड द राईट प्लेस व्हेअर वी आर गेटिंग द कनेक्ट विथ द consultancy services with the abroad employment opportunities and government of Maharashtra and of course the Dr. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे. एखाद्या व्यक्तीची यशस्वीता दिसते पण त्याच्या पाठीमागं अनेक लोकांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. सेम वे द ऑल द स्टाफ इव्हन प्रेरणा कन्सल्टन्सीचे पण 15-20 स्टाफ इथं आहे. कारण त्याला 2 महिन्याचा कालावधी लागतोय. तर गेली पाहिजे. आणि पैसे कमवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यासोबत तुमचा फोटो येईल आणि सगळी हे पण होईल. म्हणजे असं पण आमचे प्लॅन्स आहेत की आपले मुलं देशामध्ये आपल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी करिअर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून परदेशातील नोकरीच्या संधी या अनुषंगानं आपण इथं एम्प्लॉयमेंट फेअर घेतलेला आहे नांदेड इथं. आपल्या मुलांना परदेशात अधिकाधिक चांगल्या प्रकारच्या नोकरी मिळाव्यात याच्या अनुषंगानं बार्टी ओव्हरसीज प्लेसमेंट प्रोग्राम हा आपला एक BOG बार्टीच्या BOGने अप्रूव्ह केलेला कार्यक्रम आहे. आणि त्याच्यासाठी वी हॅव एम्पॅनेल्ड द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं मान्यता प्राप्त दिलेल्या अशा रिक्रुटमेंट एजन्सीजना आपण एम्पॅनेल केलं आहे बार्टीच्या माध्यमातून. आणि त्याच्या अनुषंगानं आपण आपल्या मुलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहोत की जेणेकरून आपली मुलं परदेशात नोकरीसाठी जातील. परदेशात नोकरी केल्याचे अनेक फायदे असतात की जिथं जी नोकरी आपण नांदेडमध्ये करत असतो मे बी इफ इट इज अ ड्रायव्हर मे बी इथं 30,000 रुपये जर का नोकरी त्याला अर्निंग होत असेल तर तेच काम करण्यासाठी त्याला परदेशात 3 लाख रुपये वगैरे पगार मिळतो. त्यामुळे त्याचं जे सेविंग आहे ते सेविंग 1 वर्ष 2 वर्ष जरी त्यानं नोकरी तिथं केली तरी त्याचं म्हणजे जीवनभराचं सेविंग तो त्या 2-3 वर्षामध्ये करू शकतो. पण तीच नोकरी जर का इथं तो आयुष्यभर जरी केलं तरी त्याचं सेविंग काही फार होत नाही असा आपला अनुभव आहे. त्याला परदेशामध्ये जी काही एक्सपिरियन्स मिळतो इंटरनॅशनल एक्सपोजर त्या एक्सपोजरचं सुद्धा मार्केटमध्ये आणि इव्हन इंडियामध्ये परत जो आला तर त्याला त्याचं एक डिफरंट व्हॅल्यू असतं. तर अशा प्रकारे अनदर थिंग इज दॅट आपण महाराष्ट्रात नोकरी करत असताना थोडासा जो काही भेदाभेद होतो तशा प्रकारचा भेदाभेदसुद्धा परदेशात आपल्याला फेस करावा लागत नाही. परदेशामध्ये फक्त जी काही क्वालिटी असेल जे काही तुमचं स्किल आहे त्याचंच महत्त्व असतं. आणि निश्चितपणे आपली मुलं ही खूप स्किल्ड आहेत. दे आर रेडी टू हार्ड वर्क करण्यासाठी कष्ट करण्यासाठी तयार आहेत. निश्चितपणे ती तिथं जाऊन यशस्वी होतील असं मला वाटतं. आता आपण इथं हजारो मुलं जी आलेली आहेत त्यातल्या 25% मुलांना वगैरे पासपोर्ट घेऊन आलेली आहेत. बाकीच्या मुलांच्यासाठी सुद्धा पासपोर्ट मिळावा याच्या अनुषंगानं आपली अप्रूव्ड स्कीम आहे. बोर्ड ऑफ गव्हर्नन्स ऑफ बार्टी हॅज अप्रूव्ड द स्कीम. आणि त्यांना पासपोर्ट मिळण्यासाठी मगाशी डॉक्टर जोगदंड साहेबांनी सांगितलं तशा प्रकारे आपण वेगळा असा पासपोर्टचा कॅम्पसुद्धा इथे लावणार आहोत. मगाशी किरण आंबेकर साहेब RDC नांदेड इथं आले होते. त्यांनीसुद्धा सांगितलं की प्रशासन एक वेगळा सेल काढून आपल्या इथल्या मुलांना परदेशात जाण्यासाठी मदत करणार आहे. आणि बार्टी, महाराष्ट्र शासन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या सगळ्यांच्या सहाय्यानं निश्चितपणे इथली मुलं परदेशात लवकरच जातील. आणि त्या मुलांना परदेशात जाण्यासाठीचे जे डॉक्युमेंट्स आहेत
ते डॉक्युमेंट्स हँडओव्हर करण्यासाठीचा कार्यक्रम आपण माननीय मंत्री संजय शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा आपला मानस आहे. आणि निश्चितपणे आता जशा प्रकारे रिस्पॉन्स आहे तो कार्यक्रमसुद्धा लवकरच होईल असं मला वाटतं. नांदेडकरांनी जशा प्रकारे या बार्टीच्या पहिल्या कार्यक्रमासाठी, पहिल्या उपक्रमाला जसा रिस्पॉन्स नांदेडच्या जनतेनं, आपल्या युवकांनी, आपल्या सगळ्या समाजानं दिला आहे तो सुद्धा एक अभूतपूर्व आहे असं मला वाटतं. अशा प्रकारचा हा कार्यक्रम करावा माझ्या मनात मागची 10, 12, 15 वर्ष वगैरे आय हॅव प्लॅन इन माय माइंड टू आपल्या मुलांनी परदेशात नोकरीला जावं, पण त्याचं पहिला असा कार्यक्रम हा नांदेडमध्ये होतोय. त्यामुळे नांदेडवासियांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. डॉक्टर बबन जोगदंड साहेबांनी हे सगळं घडवून आणलं. आणखीन त्याच्यामुळे ही इज ऑल्सो हॅव्हिंग सिंहाचा, या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं. सर किती रजिस्ट्रेशन झालं सर? आत्तापर्यंत 850च्या आसपास रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपली जी नोंदणी होती, आमचे जे सगळे समतादूत आहेत त्यांनीसुद्धा याच्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले आहेत. आपण त्याचं जे गुगल फॉर्म आहे तो आपण सर्क्युलेट केलेला होता. त्याच्यावरचं मला वाटतं 1,500च्या आसपासचं नेटवर्किंग रजिस्ट्रेशन आलं आहे. आणि आता इथं मला वाटतं 1000च्या वर उपस्थित आहेत. काही जण थोड्याशी उशिरानं आली, त्यांची नोंदणी होणं बाकी आहे. बट 1000च्या वर प्रत्यक्ष नोंदणी झालेली आहे की ज्यांनी नोंदणी करून स्वतःचा विलिंगनेस हार्ड कॉपीमध्ये सही करून दिलेला आहे. आणि निश्चितपणे खूप अभूतपूर्व असा हा प्रतिसाद आहे असं मला वाटतं. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुद्धा अशा प्रकारचा होणारा हा पहिला कार्यक्रम आहे असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगानं सुद्धा इट इज अ न्यू थिंग विच इज डन बाय द बार्टी अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट. सर PhD विद्यार्थी जे आहे, बार्टीची 2023ची जाहिरात अद्याप निघाली नाही सर, त्यासंबंधी काय सांगा? महाज्योती आणि सारथीची जाहिरात निघाली तरीसुद्धा जाणीवपूर्वक बार्टीची जी जाहिरात आहे ती काढल्या जात नाही. जे चीफ सेक्रेटरी आहेत त्यांच्या तिथं फाईल आहे असं कालच मी विधिमंडळाचं जे अधिवेशन चालू आहे त्याच्या अनुषंगानं माननीय प्रधान सचिव साहेब डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांच्याशी चर्चा झाली आहे. आणि लवकरच त्याचं पण अप्रुव्हल येतं आणि एकाच वेळी आपण 2023, 2024, 2025ची ॲडव्हर्टाईजमेंट एकाच वेळी काढतो आहोत. आणि निश्चितपणे आपल्या मुलांना त्याचा फायदा होतो.